तर नमस्ते मित्रांनो, मी शरद जाधव, कोकणासाठी काय पण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत करत आहे. तर गणपती विसर्जन असं सध्या चालू आणि आपण आपल्या हैसर म्हणजे झाजम तरीवरती आलो. तर हैसर जे गणपती विसर्जन असं ते कसं ते बघा काय की सध्या म्हणजे जसं बोलले ना की एवढे दिवस बाप्पा जो विराजमान असतात त्याच्यानंतर मग त्याची विसर्जन चाललं. तर विसर्जनाच्या वेळेस जेव्हा बाहेर काढतो तेव्हा मग ते थोडेसे भावनिकच होतात लोक. तर मग तो भाग वेगळा असतो, अटॅचमेंट राहता, एक भावना राहता. तर मग आज आपण ह्यो प्रयत्न असा की मग ते काही क्षण होतं ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी म्हणून मग मी आले. पण माझ्यासोबत असा आज आमचा छोटा भाऊ समृद्ध काय आहे. हा बघा, बघितलास आमचा छोटो कॅमेरामन असा आज सोबत माझ्या आणि त्याला घेऊनच आलं आहे. तर मग बघूया आत्ताचं जे क्षण आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा ह्यो प्रयत्न असतो तो तुमचं किती आवडलं तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन दाबा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील. आणि हो, माका जर इंस्टाग्राम ID फॉलो करूच असेल तर कोकणासाठी _ काय पण या इंस्टाग्राम ID पण फॉलो करा. चला तर मित्रांनो बघून घेऊया. चला, हे आपल्या हैसर असं विसर्जनाचं ठिकाण आणि विसर्जनाच्या ठिकाणाच्या आत्ता आपण अगदी म्हणजे हे व्यवस्थित बांधून घेतलं बघा, कॉन्क्रीट करून घेतलेलं आहे सर्व. आणि हे दिसतं तुमका हैसर आणि हैसर आता लाईनीत गणपती लावून घेतलेले. तर मग हो, एक गणपती लागलो असा, बाकीचे गणपती येतात त्यांची आपण तयारी बघूया. चला, जुनी कुटुंब पद्धत होती ना, तर मग ती कुटुंब पद्धत कशी होती की सुरुवातीक एक मोठं घर असायचं आणि त्या मोठ्या घरातून तर जी एकत्र कुटुंब पद्धती होती ना, त्या कुटुंब पद्धतीमध्ये कसं झालं नंतर मग त्यांची प्रत्येकांची कुटुंब विभागले गेले आणि ते विभागले गेल्यानंतर मग त्यांची जसे जसे वेगवेगळी कुटुंब झाली म्हणजे ते एकाचे 2, 2चे 4, तर मग त्याप्रमाणे ही घर म्हणजेच कुटुंब विभागली गेली. पण मग तरी देखील जे जुनं घर होतं ना, तर देवघर मानलं जातं आणि ह्या देवघरातली जी गणपती जी बसण्याची पद्धत आहे म्हणजे ती परंपरागत आहे आणि ती अजूनपर्यंत कायम ठेवलेली असे. तर मग त्याचं हे उदाहरण आहे बघा. देवघरातला गणपती आता बाहेर आला, पूजा वगैरे झाली आणि त्याच्यानंतर मग विसर्जनासाठी मग त्याची तयारी चालू असेल. चला, बाबू एवर ॲक्टिव्ह आहे आणि तो सध्या ढोल वाजवताना कसं म्हणजे त्याचा उत्साह काय तो पण बघा. तर मग या लहान मुलांच्या उत्साहासाठी एकदा खरोखर मस्त बाबू वाजवतो, पण सुरात वाजवतोय. जसं बोललो ना की रतन काका, संदीपा, तर मग ह्या घरातला गणपती बाहेर आला. तो गणपती ॲक्च्युली बाहेर येतानाच घ्यायचं होतं पण मग मिस लेट झाले. तर मग आता विसर्जनासाठी यांची तयारी चालू असा. पण मग काही बोललं तर एवढे दिवस विराजमान झालेलो बाप्पा आपल्या घरून जेव्हा जाता निरोप देताना थोडासा भावूक होत होता. तर मग हे भाग असा, ही एक अटॅचमेंट असा, हे ऋणानुबंध असत वर्षानुवर्ष चालत आलेले आणि ते आता काहीतरी तुमका ह्या गोष्टीतून दिसत असते. चला आपण पुढे तयारी करू. हो, खाली गणपती बाप्पा मोरया. तुझ्याकडनं इथून हात सांभाळ नानू बघ.
एक एक करत सर्व गणपती आता हैसर येतात. आल्यानंतर मग ती पूर्ण मांडणी करून घेतील आणि पूजा करतील त्याची. तर मग जे बाप्पा आले ना सगळे गणपती बाप्पा, तर त्यांची लाईन एका लाईनीत सगळे हैसर मूर्त्या ठेवले असत आणि आता त्यांची ना पूजा चाललेली बघा. आपल्या हैसरले जे सगळे गणपती असत ना, ते सगळे गणपती असत एका लाईनीत लावून घेतलेले असत आणि आता ते बघत आपल्याला. तर मग हे सगळे एका लाईनीत लावलेले गणपती आता त्यांची पूजा वगैरे तर झालीच. आता हैसर पुन्हा पूजा आरती वगैरे फायनल होईल आणि मग याच्यानंतर हे विसर्जनात जातील. सोबतच लेझिम घेऊन आता लेझिमची तयारी चालू केली. मुलं उत्साही असत भरपूरच या गोष्टीसाठी, लेझिम खेळूसाठी. बघा आता इकडे ढोल तर थांबवले पण तात्पुरती असत, किंवा फक्त पॉज असत. याच्यानंतर मग पुन्हा चालू होणार आणि लेझिम जे आता लेझिमसाठी ह्यांचा जो ग्रुप तयार झाला असा तो आता बघा लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत हे आता लेझिम खेळतील. लेझिम मेन असा.
बरंच झालं. सध्या लेझिम खेळताना तुमका आपल्या हायसर आपल्या घरातली सगळी माणसं दिसते. आणि आता लेझिम झाला तर लेझिम नंतर मग काहीतरी वेगळं कार्यक्रम असणार तो बघूया.
कोणत्याही आकृतीमध्ये तू तुझ्या पायाखाली घालतोस आणि चतुर्सीमेच्या बाहेर करून टाकतोस. चांगल्या बुद्धीत सगळ्यांना वागत, चांगली बुद्धी सगळ्यांना 11 दिवस गणपती ठेवायची सगळ्यांना बुद्धी देत. कुठल्याही त्यांना कारण येता कामा नाही अशी तू खबरदारी घेतोस. हसत खेळत सगळ्यांच्या हसत खेळत सगळ्यांना तू खेळवतोस. सगळ्यांच्या आनंदी आनंद करून देतोस. कोणत्याही कुटुंबात काय क्लेश असेल काय असेल तू तुझ्या पायाखाली दाबतोस. त्यांच्या नोकऱ्यात त्यांच्या धंदा व्यवसायात त्यांच्या काम धंद्यात त्यांना चांगली बुद्धी देतो. ती तुझी जबाबदारी असं महाराजा. कोणतंही काय असेल तर तू पायाखाली जा. कोणतीही बुद्धी खराब असेल कोणत्याच्या आखरीत आणलेला असेल ते या भाच्या चतुर्थीने सोडून देतात आणि माझ्या साधा मसाला सगळ्यांना चांगली बुद्धी देऊ. सगळ्यांना काम धंद्यात चांगला यश येतं आणि सगळ्यांना आपला तू लेकरांना खेळवतात. पुढच्या वर्षी 11 दिवस सगळ्यांना ठेवायची बुद्धी देतोस महाराजा. कोणत्या नवस फेडायची आहेत काय थांब.
तर सुरुवात केल्याने आणि पहिलो गणपती आहे ना तो आता विसर्जन घेतला. हे काय ते घ्यायचं द्यायचं काय निघालं ते ऋषी तुझ्या माहितीसाठी सांगतो. देवघरातलं गणपती होतं त्याचं पहिलं विसर्जन झालं. धरूक गावता गणपती कधी असो यायचो गणपती सावकाश खाली ठेवूया खाली ठेव सरकूया खाली अरे नाही खाली खाली आता हे थांब आधी आणू नको गणपती घेणार एवढे काय सुपारी घेतली काय घेतला चल कलाकार कोण तो कोण एक खाली गेलोच ना वरसूनच सांगता गणपती खाली उतार फाडच्या फळी अरे फिरून घे खालच्या बाजू तुझ्या साईडने फिरव तू गणपती फिरव हे हात घालत जाय बाबा घ्या गणपती ए जरा गरम पाणी तरी वाचा अरे तू आधी कर हे गणपती व्हिडिओ घेतला पाटर घेतला अरे शेकोटी तरी पेटवा आणा गणपती हे अगोदरच ते भोसरी काय सरळ जाऊ दे ना पाडगे ठेवलेले गेलं बाबी पाठ जड आहे का रे होय तर मित्रांनो चला आता व्हिडिओ हैसर संपवतोय मी व्हिडिओ संपवतोय म्हणून मग आपला रोजचा सांग रोजचा मागणा आणि रोजचा करा ना. माझे जर व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन दाबा जेणेकरून पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळतील. आणि हो माका जर इंस्टाग्राम आय डी फॉलो करूचा असतात तर कोकणासाठी _ काय पण या इंस्टाग्राम आय डी पण फॉलो करा. तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत काहीतरी नवीन घेऊन. तोपर्यंत काळजी घे बा बाय बाय. व्हिडिओ घेतला काय व्हिडिओ घेतला काय हा दे गणपती बाप्पा घेऊन जा काका चले बाबू पप्पांना घेऊन पहिल्याडी जाऊन ये नन्नू पाडगे नन्नू ये लवकर ये गणपती बाप्पा नन्नू इलो तो बघ आपल्याकडे मिडा आणतो आपला ननू तू काय मारलंय गणपती बाप्पा मोरया ते
ऋषी घेतलंय गणपती बाप्पा एकच आवडतं पण पप्याला सांगा बाबा 7 फुटाचा पाहिजे. चला झालंय आता. गाव गाव